नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सध्या मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. अगदी बरोबर आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मार्गशीर्ष महिना म्हणजे मराठी महिना आला. जसे जानेवारी, फेब्रुवारी इंग्रजी महिने आहेत की नाही, त्याचप्रमाणे आपले मराठी 12 महिने सुद्धा आहेत. अर्थात तुम्ही म्हणाल, काकू आम्हाला हे माहिती आहे, तुम्ही नवीन काय सांगताय? तुम्ही नवीन नाही सांगत आहे, फक्त ज्यांना माहिती नाही त्यांच्याकरता आपण हे महिन्याचं मी थोडंसं सांगितलं. त्यातला हा 9वा महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना. आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा काही सण आहेत. कुठले कुठले? बरोबर आहे, खंडोबाचं नवरात्र आहे, चंपाषष्ठी आहे, गीता जयंती आहे आणि मुख्य म्हणजे दत्त जयंती. दत्त जयंती म्हटल्याबरोबर सगळ्यांचे चेहरे खुलले, हो की नाही? सगळेच दत्ताचे भक्त आहेत आणि सगळ्यांनाच दत्ताची सेवा करायला, त्याची प्रार्थना करायला नक्कीच आवडत असतं. आज आपण थोडंसं दत्त जयंतीबद्दल बोलूया. मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती. अत्री ऋषींची पत्नी अनुसया हिच्या पोटी दत्तात्रयाने जन्म घेतला. आता त्यांना हे दत्तात्रय हे नाव कसं पडलं? आपल्या घरी विष्णूंनी जन्म घेतला असं अत्री ऋषींची अगदी खात्री झाली, म्हणून त्याचे नाव त्यांनी दत्त म्हणजे स्वस्थ आणि अत्रीचा मुलगा म्हणून अत्रेय असं म्हणून दत्तात्रय असं नाव ठेवलं. आहे की नाही? म्हणजे प्रत्येक वेळेला, म्हणजे पूर्वीपासून आपल्याकडे ज्यावेळेला बाळाचं नामकरण व्हायचं त्यावेळेला त्याच्यामध्ये अर्थ शोधला जायचा. आपण आता दत्तात्रयांचा जन्म कसा झाला, त्यांचे आईवडील कोण होते, त्यांना दत्तात्रय हे नाव का ठेवलं गेलं, हे नामकरण त्यांचं का बरं झालं, याच्याबद्दल माहिती घेतली. पण तुम्हाला माहिती आहे, दत्तात्रयांना 24 गुरु होते. आपण जे गुरुचरित्र वाचतो त्याचे पारायण केलं जातं, त्याच्यामध्ये अनेक विषयावर चर्चा आहेच आहे, परंतु जास्तीत जास्त गुरु आणि शिष्य यांच्यामधल्या संबंधांची चर्चा जास्त आहे. कारण मघा म्हटल्याप्रमाणे दत्तांना 24 गुरु होते आणि अगदी म्हणजे आपल्याला जर पाहिलं ना तर कुठले होते, म्हणजे आत्ता आपल्याला एवढा वेळ नाही सांगायला, पण पृथ्वी आहे, आकाश आहे, नंतर कबूतर आहे, कोळी आहे, मत्स्य आहे, असे अनेक निसर्गातल्या गोष्टी किंवा निसर्गातले जीव त्यांचे गुरु होते. हा जो गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे हा सरस्वती गंगाधर यांनी लिहिला आणि तो कधी माहिती, साधारण 15व्या शतकात बरं का. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 7491 एवढ्या ओव्या आहेत. याचं पारायण आपण दत्त जयंतीच्या आधी एक 7-8 दिवस सुरू करतो. काही जण ते 3 दिवसात करतात, काही जण ते 7 दिवसात करतात, काही जण रोज गुरुचरित्राचा एक अध्याय वाचतात, तर काही जण एका दिवसात एका ठिकाणी बसून सुद्धा गुरुचरित्राचं पारायण करतात. असा हा अतिशय पवित्र ग्रंथ म्हणजेच गुरुचरित्र. दत्तात्रयांचा भक्त परिवार हा महाराष्ट्राबरोबर कर्नाटकामध्ये सुद्धा जास्त आहे. श्रीपाद श्री वल्लभ आणि नरसिंह सरस्वती हे दोन्ही दत्तावतार आहेत असं आपले जाणकार मंडळी सांगतात. असं आपलं सगळ्यांचं लाडकं दैवत दत्तात्रय म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश, हो की नाही? त्यांच्या आज आवडती एक भाजी आज आपण कशी करायची ती बघणार आहोत आणि ते करता करता थोडेसे गप्पाही मारूयात. चला तर मग दत्ताला आवडणारी वालाच्या शेंगाची म्हणजेच उसावरच्या घेवड्याची भाजी कशी करायची ते आपण बघूयात. त्याच्याकरता स्वयंपाकघरात गेलं पाहिजे. चला तर मग जाऊयात. आपण जी आता वालाच्या शेंगाची भाजी करणार आहोत की नाही, त्याच्याकरता काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूयात. हे तिखट, हळद, दाण्याचा कूट, कोथिंबीर, मोहरी हा घरचा काळा मसाला, कढीपत्ता, गूळ आहे हा, तिळाचा कूट, हिंग आणि शिवाय तेल, पाणी आणि मुख्य म्हणजे वालाच्या शेंगा. आता ह्या आपल्या वालाच्या शेंगा बरं का, याला कोणी उसावरचा घेवडा म्हणजे आम्ही उसावरचा घेवडा म्हणतो, कोणी नुसता घेवडा म्हणतात, कोणी वाल पापडी सुद्धा म्हणतात. या शेंगा ह्या अशा दिसतात बरं का. त्या निवडायच्या कशा तर ते मी तुम्हाला दाखवते. ही जी शेंगा आहे याचं असं छोटंसं टोक काढायचं आणि ते खालपर्यंत, ही जी शीर असते ही खालपर्यंत ओढून काढायची. याच पद्धतीने हे दुसरं टोक असतं, याच्या उलट बाजूने सुद्धा असंच घ्यायचं आणि ही पण अशी खालपर्यंत ओढून काढायची. नंतर या शेंगा अशा बघायच्या, कारण काय असतं, वालाच्या शेंगांमध्ये बऱ्याच वेळेला आळी असते, त्यामुळे उघडून बघायचं आणि नंतर या शेंगा अशा आपण तोडून काढायच्या. अशा शेंगा या निवडायच्या, ह्याला म्हणायचं शेंगा निवडणं. ह्याच्यातले जर दाणे असतील ना, हे असे दाणे, तर हे सुद्धा मोठे दाणे असतील ते बाजूला काढायचे, म्हणजे ते आपल्या भाजीमध्ये छान दिसतात. अशा शेंगा निवडून घेतल्या, तर त्या काही निवडायच्या राहिल्यात, त्या निवडून आपण भाजी करता करता त्याच्यामध्ये घालून घेऊयात. आता पहिल्यांदा आपण 2 चमचे तेल घालणार आहोत. तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण मोहरी घालूयात. सद्गुरूंना नैवेद्यामध्ये वालाच्या शेंगाची भाजी तर आवडतेच, पण शिवाय पुरणपोळी आवडते. मुख्य म्हणजे माझ्या वाचण्यात असं आलं की सद्गुरूंना तूप साखर खूप आवडते बरं का, म्हणजे पिठी साखर आणि तूप अतिशय आवडतं, त्यामुळे नैवेद्याला तूप साखर दाखवलं तरी सुद्धा चालू शकतं.
आता मोहरी तडतडली, आपण याच्यामध्ये आता हिंग घालूयात, थोडीशी हळद, आणि लागली गॅस लहान करायचा हा. आणि त्याच्यामध्ये आपण आता ह्या आपल्या शेंगा आहेत त्या ह्याच्यात घालूया. शेंगांचा रंग बदलूस तर आपण ह्या आपल्या शेंगा परतून घ्यायच्या. गॅस आता मोठा करायला काही हरकत नाही. पूर्वी असं म्हणजे असं म्हटलं जायचं की बायकांनी गुरुचरित्र वाचू नये, पण संक्षिप्त गुरुचरित्र मिळतं बरं का, आणि ते जर आपण वाचलं तरी सुद्धा चालतं, आणि बायकांनी गुरुचरित्र वाचलं तरी सुद्धा चालतं. फक्त त्याचे जे नियम आहेत म्हणजे त्या 4 दिवसात वाचायचं नाही, दत्ताची पोथी नीट ठेवायची, नंतर हेळसांड होऊ द्यायची नाही. आणि ह्या सगळ्या दत्ताचा ज्या वेळेला आपण गुरुचरित्र वाचतो की नाही, त्यावेळेला काही गोष्टी या पाळायच्या असतात. म्हणजे काय, कोणाचं हेवा दावा करायचा नाही, कोणाची चुकीचं वागायचं नाही, खोटं वागायचं नाही. आणि ह्या गोष्टी जर आपण पाळणार असू तर आपल्यालाही काही वाचायला हरकत नाही, हो की नाही. त्या शेंगांचा आपला रंग बदलला. याच्यात आपण 2 चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट घालणार आहोत, आणि 1 चमचा आपण भाजलेल्या तिळाचा कूट सुद्धा घालणार आहोत. आता हे तेलात एकदा आपण परतून घेऊयात. आहे की नाही, तुमच्याशी गप्पा मारता मारता एक गोष्ट या भाजीमध्ये फोडणीमध्ये घालायची विसरून गेली. कुठली सांगा बरं? अगदी बरोबर आहे, आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालायला विसरलो. आता कढीपत्ताही घातलाय, अजून आपण पाणी घातलं नाहीये, त्यामुळे कढीपत्ता जेवढ्या तेल आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये चांगला परतला जाईल. आता ह्याच्यामध्येच आपण लाल तिखट अर्धा चमचा, हे आपला कमी तिखट आहे त्यामुळे जास्त घातलंय, आणि 1 चमचा भरून आपला काळा मसाला थोडासा वरती, हिंग वगैरे सगळं आपण घातलंच आहे. त्या वालाच्या शेंगाच्या ज्या शिरा आहेत त्या आपण याच्याकरता तोडल्या किंवा काढल्या, कारण ज्यावेळेला आपण भाजी खातो की नाही त्यावेळेला त्या शिरा आपल्या तोंडात येतात, आणि मग ते असं मध्येच भाजी खाता खाता त्या लागतात, म्हणून त्या वालाच्या शेंगाच्या शिरा काढल्या जातात. आता आपली भाजी परतून झाली आहे, याच्यात आता आपण पाणी घालूया. या शेंगांची भाजी रस राखून सुद्धा केली जाते किंवा कोरडी सुद्धा केली जाते. तसंच आता आपण फक्त शेंगांची करणार आहोत, परंतु ह्याच्यामध्ये वांगी, नंतर सांडगे, बटाटे ह्या भाज्या घालून सुद्धा या शेंगांची भाजी खूप छान होते. प्रोसिजर हीच, फक्त तेलामध्ये आधी वांगी परतून घ्यायची किंवा तेलात सांडगे परतून घ्यायचे, म्हणजे आणि नंतर बाकी प्रोसिजर हीच करायची. तर आपण गॅस मोठा करूयात, आणि ह्याच्यामध्ये भाजी चांगली शिजायला लागली की ह्याच्यात गूळ आणि मीठ घालू, आणि भाजी शिजली की आपली भाजी तयार. तर भाजीला छान उकळी आली, आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवूयात, म्हणजे एक 5 मिनिटामध्ये आपली भाजी शिजली जाईल. आपण भाजी झाली आहे का बघूयात. छान उकळी आलेली आहे, भाजीचा रंग सुद्धा बदललेला आहे, म्हणजे आपली भाजी होत आली. मी आता गॅस लहान केला. आता ह्याच्यामध्ये आपण गूळ आणि मीठ घालायचं राहिलं आपलं, हो की नाही, ते आपण घालून घेऊयात. आता याच्यात गूळ का घालायचं, तर ही जी वालाची भाजी असते की नाही, त्या वालाच्या शेंगा उग्र असतात, म्हणून याच्यामध्ये थोडासा तरी गूळ घालावा, आणि चवीपुरतं मीठ. आता अजून एक 2-3 मिनिटं झाकण ठेवून आपण आपली भाजी शिजू देऊयात, म्हणजे आपली भाजी तयार झाली. अशी दत्ताची जी जी मला माहिती होती ती थोडी थोडी मी तुम्हाला सांगितली, आणि मुख्य म्हणजे दत्तगुरूंना आवडणारी भाजी कशी करायची तेही आपण बघितलं. चला तर मग सगळेजण आपण दत्तगुरूची प्रार्थना करूयात. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.